नमस्कार, बीटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बारामतीतल्या झालेल्या आंदोलनावर बोलणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गटाने आंदोलन केलं. ते आंदोलन होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा शब्द उच्चारण्यात आला होता. त्या शब्दावर आज राज्यभर आंदोलन झाले. परंतु बारामतीचं आंदोलन ही जरा हटके होतं, कारण की बारामतीच्या पदाधिकाऱ्यांना हे आंदोलन करत असताना गुंगी गुडिया नेमकं ही ट्विटर हँडलला आहे का कुठल्या नेत्यांनी उच्चारलंय हेच माहीत नव्हतं. त्यांनी घाई गडबडीमध्ये कार्यकर्ते गोळा केले, पदाधिकारी गोळा झाले आणि त्यांनी आंदोलन करत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा आणली आणि त्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच होतं की गुंगी गुडिया ही शब्द पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्चारल्यात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी हे शब्द उच्चारले नव्हते आणि या शब्द त्यांचं काही घेणं देणंही नव्हतं. आमच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांची तब्येत खराब आहे. परंतु बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, त्या शहराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी हे उपस्थित होते. यांनी कसलीही माहिती न घेता, या वाक्याची पार्श्वभूमी न तपासता आले, आंदोलन केलं आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करून टाकलं. आता हे आंदोलन तर केलं, पण हे आंदोलनात अंगलट आलेलं आहे. त्यांच्या ज्या व्यक्तीने हे शब्द वापरले नाही त्यांचं नाव तर यांनी बदनाम केलं, मीडियामध्ये बातम्या झाल्या आणि सर्व झाल्यानंतरनं ह्यांना संध्याकाळी आठवतं, संध्याकाळी तपासतात की बाबा पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वाक्य वापरलेलंच नाही. त्यानंतरनं राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष हे त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात की आमची लढाई ही कोण्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर आमचे जे नेते आहेत सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द चुकीच्या पद्धतीने होते. ते काँग्रेसने माफी मागावी आणि पृथ्वीराज चव्हाण जे सुसंस्कृत नेते आहेत त्यांनी आपल्या राज्याच्या नेत्यांना सांगावं आणि ते ट्विटर डिलीट करावं असं त्यांचं म्हणणं होतं. आता सुसंस्कृत आपण हा शब्द वापरतोय, परंतु तुम्हाला मी अंतला व्हिडिओच्या आंदोलनचे व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्ट ऐकणार आहात. तर आता ही सुसंस्कृतपणा राष्ट्रवादी काँग्रेस विसरली का? शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा आपण सांगतो, परंतु आपण सुसंस्कृतपणा आहे का हे त्यांनी त्या आंदोलनातले काही त्यांनी जे नारे दिलात त्या नारेवरनं व काही विविध पदाधिकाऱ्यांनी मीडियासमोर वक्तव्य केले ती जर पाहिलं तर यातनं कळेल की नेमके एकेरी भाषेत असे वक्तव्य झालेले आहेत. आता हे पाहत असताना खरं तर राष्ट्रवादी हे काँग्रेसमधूनच ह्याचा जन्म झालेला आहे, परंतु त्या राष्ट्रवादी दोन भाग झालेले आहेत, एक शरद पवार गट आणि अजित पवार गट. आता लोकनेते दिवंगत अजितदादा पवार हे होते तोपर्यंत पक्षाची वाटचाली शिवशाहू फुले आंबेडकर या चळवळीकडेच होती आणि या विचारधाराच होती. परंतु जर आता आपण पाहिलं की त्यांचा अलायन्स ही NDA बरोबर आहे, परंतु BJPचे काही नेते आपण बघतो की त्यांनी विरोधकांना कशा प्रकारे बदनाम केलेला आहे. त्यांचे कुठले तरी वक्तव्य काढून तोडून मिळून त्यांची क्लिप बनवणे आणि त्यांना ट्रोल करणे हे भाजपचे काही नेते करतात. तर तेच भाजपबरोबर राहून ह्यांना वान नाही गुण लागलं का की माहिती घ्यायची नाही, काय नाही, एखाद्याचं नाहक नाव बदनाम करून त्यांची प्रतिमा मलिन करायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण बनलंय का? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचारधारेपासून दूर होतोय का? हे असं आजच्या आंदोलनात दिसत आहे. खरं म्हणजे उठसूट आंदोलन करणे, लावली जीप टाळ्याला, या पद्धतीने आंदोलन होत नाही. आंदोलन करताना त्याची गरिमा असते. ते आंदोलन करताना आपण कोणाबद्दल करतोय,
काय आहे, कुठल्या वक्तव्यावर करतोय, ती वक्तव्य कोण म्हणलं काय नाही ह्याची तपासणी केलेली पाहिजे, ते आपल्या समोर पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करावं. परंतु आज बारामतीचं आंदोलन असं दिसलं नाही. राज्यात सर्वत्र आंदोलन व्यवस्थित झाले, पण बारामतीचं आंदोलन हे वेगळं झालं. कारण की आंदोलन ज्या लोकांनी केलं त्यांना खरं म्हणजे आता विचार करण्याची गोष्ट आहे की आपण नेमकं आजच्या या डिजिटलच्या युगात आपण अपडेट राहतोय का, हेही गरजेचं आहे. कारण की आपल्या या आंदोलनाने तुमचं काही जात नाही, पण त्या नेत्यांचं नाव जातंय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव जातंय. ज्यांनी मराठी संस्कृती जपली ते अजितदादा, आणि त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार हे सांगतात की आम्ही शिवशाहू आंबेडकर विचारात सोडणार नाही. परंतु आज त्यांनाही आज शर्मेने मान खाली घालावं लागले असेल या बारामती पदाधिकाऱ्यांमुळं. आता तुर्त एवढंच. धन्यवाद. नीम का पत्ता कड़वा है, रुद्रा चव्हाण बड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, रुद्रा चव्हाण बड़वा है. मुर्दाबाद मुर्दाबाद, रुद्रा चव्हाण मुर्दाबाद. रुद्रा चव्हाणाचं करायचं काय? खाली मुंड्यावर पाय. रुद्रा चव्हाणाचं करायचं काय? खाली मुंड्यावर